मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. इलू इलू या मराठी सिनेमाचा प्रीमियर पार पडला. या प्रीमियरसाठी बॉलिवूड अभिनेता आमिर खानने त्याच्या जावयासोबत म्हणजेच नुपूर आणि नुपूरच्या आईसोबत खास हजेरी लावली होती. यावेळी आमिरने या सिनेमाचं खूप कौतुकही केलंय. सिक्रेट ऑफ शिलेदार्स या हिंदी वेब सिरीजचा प्रीमियर अगदी दणक्यात पार पडला. या प्रीमियर सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेता अंकुश चौधरीने त्याच्या आगामी 3 सिनेमांची घोषणा केली आहे. तर तब्बल 13 वर्षांनी नो एंट्री पुढे धोका आहे या सिनेमाचा सिक्वेल सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तर PSI अर्जुन या सिनेमाच्या निमित्ताने अंकुश पहिल्यांदाच एका पोलीस ऑफिसरची भूमिका साकारतोय. 144 वर्षांनी आलेल्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात अभिनेते प्रवीण तरडे आणि अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान सुद्धा केले. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांनी नवीन घर घेत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आगामी छावा या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. तर या सिनेमातील एका दृश्याने महाराष्ट्रात वाद निर्माण झालाय. मात्र आता हा सीन चित्रपटातून काढून टाकणार असल्याचं सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी म्हटलंय. ठरलं तर मग या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. तर या मालिकेच्या सेटवर अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीला त्याच्या वाढदिवसाचं खास सरप्राईज मिळालंय. इंटरनॅशनल रॉक बँड कोल्डप्लेच्या भारतातील शो मध्ये सत्यजित पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. भारतातील कोल्डप्लेच्या 5ही शो मध्ये सत्यजित पाध्ये यांनी बोलक्या बाहुल्यांचं सादरीकरण केले. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर नुकतीच मालिकेतील अरुंधती आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत झळकली. त्यामुळे अरुंधती पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात. मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता अभिजित श्वेतचंद्र याने त्याच्या चाहत्यांना नुकतीच एक गुड न्यूज दिली आहे. अभिजित लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियावर हटक्या अंदाजात त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तर हे होतं या आठवड्यातील टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी मनोरंजन विश्वातील अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.